बरेच जण दोडका म्हटले की नाक मुरडतात. नाक मुरडणारे देखील आवडीने मागून मागून खातील अशा प्रकारची आज आपण टेस्टी भाजी बनवत आहोत. त्यासाठी दोडका स्वच्छ पाण्याने धुवून दोडक्यावरची साल काढून दोडका अशा पद्धतीने फोडींमध्ये चिरून घेतला आणि त्यानंतर 4 फोडी करून दोडक्याला आतल्या बाजूने मीठ लावून घेतलं. कढईमध्ये 2 पळ्या तेल घातलं. तेलामध्ये हा दोडका फ्राय होण्यासाठी झाकून ठेवला. तोपर्यंत वाटणाची तयारी केली. वाटणामध्ये सुकं खोबरं भाजून घेतलं. त्यामध्ये लसूण, अद्रक, कोथिंबीर हे मिक्सरला छान असं पाण्याचा वापर न करता वाटून घेतलं. तोपर्यंत दोडका देखील 80% होईपर्यंत फ्राय झालेला आहे, शिजलेला आहे. आता उरलेल्या तेलामध्ये जिरे मोहरी घातलं, बारीक चिरलेला कांदा घातला, बनवून घेतलेलं वाटण घातलं. त्याचबरोबर टोमॅटोची प्युरी घातली, हळद पावडर, धना पावडर, लाल मिरची पावडर घातली, गरम मसाला, त्याचबरोबर ठेवणीतलं काळं तिखट घालून थोडंसं पाणी घालून हे मसाले तेल सुटेपर्यंत परतून घेतले. गरम पाणी घातलं, चवीकरता मीठ घातलं आणि छान अशी उकळी काढून घेतली. फ्राय करून घेतलेले दोडके घातले, झाकण ठेवून ही भाजी शिजवून घेतली. मस्त चमचमीत भाजी बनवून तयार होते. चला पटकन लाईक करा.